प्रवास तिच्या स्वप्नांचा भाग 27. ब्रो, तूच भुक्कड. तू ये परत खाली, तुला दाखवते. कुठे जाशील? माझ्याकडेच यायचंय तुला परत. तुझ्या सीईटी क्युटीसाठी तरी येशीलच ना? मग बघते मीही. जान्हवीसुद्धा चिडून गाल फुगवून बसली. मॉमला तर काहीच कळत नव्हते. साहिल रूममध्ये पळून गेला आणि जान्हवी आता गाल फुगवून बसली होती. विचारायचं तरी कोणाला, असा ती विचार करत होती. हा असा का बोलून गेला ग? नाही म्हणजे काही झालेलं का आज कॉलेजमध्ये? तू कुणाशी भांडलीस का बाई? तसं जर काही असेल ना तर आत्ताच सांग मला. कुणाचं डोकं बिकं फोडलं नाहीस ना? कुणावर राग काढलास तुझा? मॉमला तिला बोलतं कसं करायचं ते चांगलंच माहिती होतं, म्हणून त्या तिला हळूच विचारत होत्या. मावशीने विचारले तसे जान्हवीलाही सकाळी झालेला प्रसंग आठवला आणि आत्ता मात्र ते आठवून ती जोरजोरात हसायला लागली. तिला हसताना बघून मॉमला जरा हायसे वाटले. ती एकसारखी हसतच होती आणि तिला तसे हसताना बघून मॉम ही गालातल्या गालात हसायला लागली. अगं, काय झालं ते तरी सांग. एकटीच अशी हसत राहणार आहेस का? मला पण कळू दे ना काय झालं ते, मग दोघी मिळून हसूयात ना. जान्हवीने मॉमला सकाळी प्रॅक्टिकल नंतर ती साहिलवर कशी ओरडली हे अगदी सविस्तर सांगितले. तिचे बोलणे ऐकून तर मॉमसुद्धा आता हसायला लागले. म्हणून भुक्कड बोलून गेला होय हा? काय बाई, तू पण ना. पण खरंच तुझ्यामुळे त्याला स्वानंदीसोबत नीट बोलता आले नाही ना? मावशी, काय ग? तू पण मलाच बोल आता. मावशीचे बोलणे ऐकून जान्हवी परत गाल फुगवून बसली. तिला असे लहान मुलासारखे गाल फुगवून बसलेलं बघून साहिलच्या मॉमला तिच्या लहानपणीचे दिवस आठवले. जान्हवी जेव्हा लहान होती तेव्हा तिच्या मनासारखं काही झालं नाही तर ती अशीच रुसून बसायची. आधीच गोबरे असलेले तिचे गाल रागात फुगून बसली की जास्तच क्यूट दिसायचे. पण तिच्या लाडक्या मावशीला चांगलंच माहिती होतं तिला कसं मनवायचं ते. मावशीने लगेच तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय, माझी लाडली ग, माझी गोडली ग, सांगा आमच्या छकुलीला झालं तरी काय, नाकावरच्या रागाला औषध काय, गालावरच्या फुग्यांचं म्हणणं तरी काय. लाडक्या मावशीच्या आवाजातले हे बोल जान्हवीच्या कानावर पडले तशी जान्हवी खुदकन हसली आणि पुन्हा मावशीच्या मिठीत शिरली. बरं ते सोड, मला सांग, साहिल स्वानंदीला कधी आणि कुठे भेटला होता? म्हणजे मला याआधी तो काही बोलला नव्हता तिच्याबद्दल. स्वानंदी तुझी मैत्रीण आहे ना? मग तुला याआधी काही सांगितलेलं का त्याने? साहिलच्या मॉमने जरा गंभीर होत जान्हवीला विचारले. तसे जान्हवीसुद्धा आता जरा सिरियस होत सगळं सांगू लागली. मावशी, खरं तर मलाही हे सगळं इथं आल्यानंतरच समजलं. स्वानंदीच्या बाबांची इथे ट्रान्सफर झाली त्यामुळे ते सगळे इथे शिफ्ट झाले. स्वानंदीने सुद्धा इथे कॉलेजला ॲडमिशन घेतली आणि मग आमची ताटातूट झाली. अगं, स्वानंदी माझी स्कूल फ्रेंड, त्यामुळे आम्ही नेहमी एकत्र असायचो. अभ्यास, दंगा, मस्ती सगळं काही करायला आम्हाला कधीच कुण्यात तिसऱ्या व्यक्तीची गरज भासलीच नव्हती. ती इकडे आली त्यामुळे मग मलाही इकडे यायचे होते. पर्यायाने तुझ्यासोबत राहता पण आले असते, म्हणून मी डॅडला बोलले की मी सुद्धा नाशिकला जाते म्हणून. ते तयारसुद्धा होते, पण तू आणि काका बिझनेस टूरला जाणार असं समजल्यावर त्यांनी मला इकडे यायला नकार दिला. तूच येथे नाहीस तर मग मी राहणार कुठे ना, असा त्यांचा मुद्दा होता. मी म्हटलंही त्यांना 5-6 महिने राहीन मी हॉस्टेलला म्हणून, पण ते तयार नाही झाले. त्याचवेळी माझं आणि ब्रोचं बोलणं झालं. तेव्हा बोलता बोलता सहज माझी इकडे येण्याची इच्छा आणि पर्यायाने स्वानंदीबद्दल त्याला समजले. आम्ही व्हिडिओ कॉलवर होतो.
स्वानंदीबद्दल विचारले त्याने मला की कोण म्हणून. तेव्हा तिचा फोटो दाखवला होता मी त्याला. पण ना मावशी, तिचा फोटो बघितल्या ब्रोच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव मला दिसला होता तेव्हा. पण ना त्यावेळी मी जरा रागात होते. डॅडने मला इकडे यायला नाही म्हटले होते ना, म्हणून. त्यामुळे मग मी त्याकडे दुर्लक्ष केले होते. पण परत 2 दिवसांनी लगेच मला तुझा कॉल आला की तुमचं जायचं कॅन्सल झालं आहे म्हणून. मग मी इथं आले. जान्हवी सगळं सविस्तर सांगत होती. बाय द वे, कुठे जाणार होता तुम्ही? म्हणजे ब्रो म्हणाला होता मला की तो सुद्धा 1 महिन्यासाठी येणार होता म्हणून तुमच्यासोबत. फक्त बिझनेस टूर होती का आणखीन काही? जान्हवीने विचारले. तसे साहिलच्या मॉमने एक उसासा सोडला आणि त्यापुढे जान्हवीला सांगू लागल्या. होत्या 2-3 गोष्टी. म्हणजे आमच्या बिझनेस ग्रुपची टूर होती लंडनला 1 महिन्याची, आणि तिथेच मनोहरचा एक मित्र आहे. त्याची इच्छा होती मनोहरसोबत पार्टनरशिपमध्ये बिझनेस सुरू करायची. त्यासाठी 2-3 महिने तरी तिथे थांबावं लागणारच होते. शिवाय अजून, साहिलची मॉम बोलता बोलता थांबली. शिवाय अजून काय मावशी? जान्हवीने विचारले. शिवाय तिथे बिझनेस रिलेटेड एक कॉन्फरन्स होणार होती, जी स्पेशली न्यू कमर्स आणि बिगिनर्ससाठी होती, ज्यात एक खास वर्कशॉप पण त्यांनी आयोजित केला होता. खूप इम्पॉर्टंट होता तो. त्याचा खूप फायदा झाला असता पुढे. आणि तोच वर्कशॉप अटेंड करायला साहिल आमच्यासोबत येणार होता. मावशीचे बोलणे ऐकून जान्हवी शॉक लागल्यासारखी त्यांना एकटक बघत राहिली. साहिलसाठी त्याचं करिअर खूप इम्पॉर्टंट होते. त्या बाबतीत तो किती सिरियस होता हे जान्हवीला चांगलेच माहिती होते. आता मात्र दोन्ही हात तोंडावर ठेवून डोळ्यातून पाणी काढणं सुरू होतं तिचं. कारण साहिलने यातलं काहीच सांगितले नव्हते तिला. सॉरी मावशी, माझ्यामुळे तुमचं एवढं मोठं नुकसान झालं. मी हट्ट करायला नको होतं इथं यायचा. ब्रोने सुद्धा एवढी छान संधी माझ्यामुळे घालवली. खूप नुकसान केलं ना गं मी तुझं. जान्हवी आता डोळ्यात पाणी आणून बोलत होती. अरे ए बाळा, तू कशाला मनाला लावून घेतेस असं? तुझ्यामुळे काहीच झालेलं नाही. सगळ्या गोष्टी या आधीच ठरलेल्या असतात आयुष्यात. आपण फक्त निमित्त ठरतो. तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरी ज्या गोष्टीवर तुमचा हक्क नाही, जे तुमच्या नशिबात नाही, ते तुम्हाला कधीच मिळत नाही. आणि हे त्रिकालबाधित सत्य आहे गं. आपण फक्त आपले प्रामाणिक प्रयत्न सुरूच ठेवायचे. समजलं? ए छकुली, बघ ना इकडे. खाली मान घालून डोळे पुसणाऱ्या जान्हवीला मॉम समजावत होती. पण तरी नुकसान झालंच ना सगळ्यांचं. परत जान्हवीच्या डोळ्यातून पाणी यायला लागले. नुकसान असं काही नाही गं. टूरवर तर कधीही जाता येईल. बिझनेस लाईन टाकायची होती, ते त्या दोघांनी काही महिने पुढे ढकलले. हां, आता थोडंफार नुकसान झालं ते साहिलचं. म्हणजे एक चांगली संधी होती त्याला बिझनेसमधले एथिक्स, रूल्स अँड ऑल शिकून घ्यायची. आम्हाला हे सगळं सांगणारं, शिकवणारं कोणीच नव्हतं बघ. पण साहिलसाठी आम्ही आहोत. म्हणून त्यावेळी समजावलंही होतं मी त्याला, तू तरी एकटा जा म्हणून. पण नाहीच बोलला तो. वर्कशॉप मिस केलं त्या दुःखापेक्षा तू इथे राहायला येणार या गोष्टीचा जास्त आनंद होता त्याला. त्यामुळे मग पुढे आम्हीही काहीच बोललो नाही त्याला. मॉम तिचे डोळे पुसत हसतच म्हणाले. ओ ब्रो, असं कसा रे तू? जान्हवी एक उसासा सोडत म्हणाली. ओ हॅलो, स्वतःला एवढं इम्पॉर्टन्स देऊ नकोस हां. आणि कोणताही गोड गैरसमज करून घेऊ नकोस हां मांजरे. तुझ्यासाठी काहीच केलं नाही आहे मी, समजलं ना? ते तर माझ्या स्वीटी क्युटीसाठी. साहिल पुन्हा मुश्किलपणे जान्हवीला चिडवत म्हणाला.
जिन्यावरून खाली उतरत असताना दोघींचं बोलणं त्याने ऐकलं होतं. जान्हवी स्वतःला ब्लेम करते हे बघून त्यालाही वाईट वाटलं. तसं तिचा मूड ठीक करण्यासाठी त्याने पुन्हा एकदा तिला चिडवायला सुरू केले. त्यांचं बोलणं कानावर पडताच जान्हवी पुन्हा एकदा त्याला मारायला तिच्या जागेवरून उठली. आता परत या दोघांचं युद्ध सुरू होणार हे ओळखून मॉमने मात्र तिथून काढता पाय घेतला. क्रमशः